नमस्कार मंडळी. भावनांच्या वेगवेगळ्या रंगांनी विनोदाचे विविध आकार तयार करत सुंदर सुंदर हास्यचित्र चितारण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार. मंडळी, आत्ता इथून कोणाला तरी पळून जायचंय तर कोणाला तरी पळ काढायचाय. हा पळवा पळवीचा खेळ तुम्हाला दाखवतायत कॅरेक्टरायझेशन मधला बाप पृथ्वी प्रताप, कल्याणची चुलबुली शिवाली परब, विनोदाचा नवा आकार राऊतांचा ओंकार आणि विनोदाची महाराणी विशाखा सुभेदार. हाय हाय गाइस, हाय 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 सई मॅम, हॅलो प्रसाद सर, हाय 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 हाय. मी परत एकदा इथे मुलीला पळवून न्यायला आलेलो आहे. पण आज मी मुलीला खिडकीतून पळवणार आहे. आपण परराज्यात असल्यामुळे आपल्याकडे खिडकीचा प्रबंध आपल्याला करता आलेला नाहीये. म्हणून मी ह्या दिशेने जेव्हा आत येईन तेव्हा समजायचं मी खिडकीतनं आलेलो आहे, आणि ह्या दिशेने जेव्हा बाहेर जाईन तेव्हा समजायचं मी खिडकीतनं बाहेर गेलोय. खरं तर ह्या स्टँडअपचा आणि स्किटचा काही संबंध नाहीये. फक्त मला खिडकी एस्टॅब्लिश करायची होती म्हणून मी इथे हे सगळं येऊन बोललेलो आहे. तर जरा मुलीबद्दल सांगतो. मुलगी खूपच गोड आहे, शिवाली नावाची. तिच्या मी प्रेमात पडलेलो आहे. पण काय आहे ना, तिच्या घरातले जरा कटकटे आहेत म्हणून तिला मी पळवून घेऊन चाललोय. तर प्लीज आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद असू द्या. शिवा, शिवा, चायला रे, कुठे गेली? तिला सांगितलेलं मी आज रात्री येईन म्हणून. सर आजच सांगितलेलं ना. शिवा, 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 शिवा. मी तू आलास? मी आलो म्हणजे? नाही, मला म्हणायचं होतं की तू आलास. अच्छा अच्छा, स्ट्रेस चुकला तुझा. हो. सगळं चुकलेलं आहे. स्ट्रेस, ड्रेस, हे जे काय आहे ते. काय काय पण तरी पण मज्जा येते ना. याचा काहीच फरक पडत नाही खरं तर. अगं राणी, आपल्याला खिडकीतून उतरून पाईपावरनं असं जायचंय. तुला हे झेपेल ह्याच्यात? हो. बदलून येऊ का? नको नको, काही गरज नाहीये. हा, काही नाही. आपण तसंही खोटा खोटा करणार आहोत ना सगळं. काही गरज नाही त्याची. मज्जा असते ना, जे नाहीये त्याच्यावरनं आपण उतरायचं आणि ते दाखवायचं आपल्याला. तुझ्याकडे पण नाहीये तरी तू ते दाखवत असतेस. काय झाला पाहिजे की नाही? पण त्याचा काहीच फरक पडला नाही आजपर्यंत. सगळं भारी चालू आहे. देवानी सौंदर्य दिलं ना की मग काही कशाचा फरक पडत नाही. हे बरोबर आहे. अगं बाई, तू एवढ्या वेळ होतीस कुठे? मी गच्चीवर होते. अरे म्हणजे आपण पळून गेल्यानंतर माहित नाही ना की मला गच्चीवर जायला मिळेल नाही मिळेल, म्हणून मी एकटी टाकी मागे बसले होते. अरे शिवा, वेगळीकडे जातोय हा पॅच. नाही असं नाही. अरे म्हणजे मी ना लहानपणी ना गच्चीवर खूप खेळले. लहानपणी मी लपाछुपी खेळायचे ना तेव्हा मी गच्चीवरच लपायचे, आणि मी ना नेमकं गच्चीवर टाकी मागे लपायचे आणि सगळे मला आउट करायचे. मग पुन्हा माझ्यावरच डाव यायचा. माहितीये? शिवा, चुकीच्या वेळी तू इमोशनल होतेस ना. पळायचंय ना आपल्याला. आई बाबा कुठे आहेत? आई ना बेडरूम मध्ये झोपले आणि बाबा तिच्या धाकाखाली. चल 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 बॅग, माझी बॅग तर घे. हा घेतो. आपण एक काम करूया, राजू खाली उभा आहे. हा, आपण त्या बॅग टाकूया. कोण राजू? अगं राजू, ज्यांनी सगळं अरेंज केलंय आपलं लग्न बिग्न, तो काय मित्र. राजू आलाय. मग बोलला नाही तू. ए राजू, ए राजू. अरे खाली काय करते? अरे चहा पाणी तरी पिऊ दे. ए राजू. शिवा, पप आले. शिवा, कोण राजू का? शिवा, कोण राजू? इतक्या रात्री कोणाला आवाज देते शिवा? राजू. कोण राजू? राजू कुत्रा. राजू कुत्रा खिडकी खाली असतो ना रोज रात्री. मग मी त्याच्याशी बोलत होते पप. अगं मग त्याला फक्त आवाज द्यायचा असता शिवा. तू त्याला चहा पाणी विचारशील, त्याला दूध दे शिवा.
किमान बिस्किट टाक. कोणतं बिस्किट देऊ पप? टाक एखादं त्रिकोणी चौकोनी. हा, चालेल टाक. चालेल पप, हा चालेल. मागे काय बघतेस? काय आहे मागे? मागे काही नाहीये पप, काय आहे? काही नाहीये. कोण आहे मागे? कोण नाहीये पप. हा? राजू कुत्रा. हा कोण आहे शिवा? पप हा हा चोर आहे पप. माझ्या घरात चोरी करायला आला. नाही नाही नाही. कोण आहेस तू? कोण आहेस तू? चोर आहेस तू? काय चोरायला आला होतास? आय कार्ड कुठे? आय कार्ड दाखव. चोराचं कधी आय कार्ड असतं का? माझ्या मुलीचे कपडे चोरायला आला होता. नाही काका. माझ्या मुलीचे कपडे चोरायला आला होतास? आणि तू माझे कपडे घेऊन काय करणार होतास रे? अरे तुला लाज नाही वाटत? तू आता हिचे कपडे चोरून घेऊन गेला असतास, उद्या माझ्या मुलीने काय घातलं असता? काय घातलं असता? अहो, उद्या काका. विनाकारण तंगडतोड करत आम्हाला बाजारात जाऊन नवीन कपडे आणावे लागले असते. खर्च झाला असता. अक्कल नाही तुला? अक्कल नाही तुला? अहो तुम्ही का मारता? मी गौरव मोरे आहे का? त्याचं नाव कशाला घेतलंस? ज्याला आम्ही स्किट मध्ये घेत नाही त्याचं नाव घेतोस? काका प्लीज थांबा. मी 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 सांगतो कोण आहेस तुम्हाला. तो? अहो सांग. पोलिसात देतो. अहो, नाही 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 काका काका मी शिवा. मी 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 मला ही आवडते. माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. मी हिला पळवून न्यायला आलो होतो. हा मग ठीक आहे चल जा. शिवा हा तुला पळवून घेऊन चालला? हो पप 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 माझं आणि याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे पप. आणि तुम्ही परमिशन देत नाही म्हणून आम्ही पळून चाललोय. आणि तुम्हाला माहितीये ना ममला किती त्रास आहे प्रेमाचा. ती तुमच्याशी प्रेमाने वागत नाही. पण अगं बेटा तू कोणासोबत पळून चाललीस? किमान बघ कोण आहे तो, काय करतो, तुला व्यवस्थित ठेवेल नाही ठेवेल काय? नाही 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 चांगलं काका आहे. काका मी खरंच माझा जो काही थोडा पगार आहे ना त्यात हिला मी खूप खूप सुखात ठेवीन. मी खरंच तिला जे काही हवं आहे ते मी सगळं तिला देईन. ते मागेल ते निदान प्रयत्न तरी करीन. पण एक गोष्ट नक्की सांगेन, मी कधीच तिला रडवणार नाही, कधीच त्रास देणार नाही. खूप प्रेम करेन मी. असं म्हणतोस? चल ती का पळून जाऊ. चल. हे काय? तुम्ही अगं एवढा प्रेम करणार आहे, तुला सुखाने नांदवेल, मला सुखाने नांदवेल. चल ती का पळून जाऊ. नाही पप, तुम्ही नाही येऊ शकत पप. असं बेटा नाही मला येऊ दे बेटा. बेटा मला येऊ दे. नसतं असं ना. काका 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 हे ना वर वर इथे काहीतरी गणतंय तुमच्या. आपल्या बरोबर तिघं पळून जाण्यापेक्षा लग्नाला परमिशन द्या ना. म्हणजे काय पळायची गरजच नाही. अरे बेटा माझी परमिशन आहे, आता करा लग्न. पण तिच्या आईला नाही पटणार रे. तिची आई खूप डेंजर आहे. तुला सांगतो तिची आई आहे ना काळे काळ. तिच्या आईला जर कळलं की हिला पळून जाण्यासाठी मी मदत केलीये तर माझा मृत्यू अटळ आहे. तुला तुला बरं वाटेल का ग? तुझा बाप मेलाय तिकडे, तू लग्न करते इथे चिता लागली. चांगलं वाटेल का? नाही पप. त्यापेक्षा चल ती पळून जा. अहो नको नको काका काका काय काय करताय तुम्ही? त्या आपण काकूंना कन्व्हिन्स करूया ना. नाही बेटा, जगात तिला कुणीच कन्व्हिन्स नाही करू शकत. मी तिला एकदा कन्व्हिन्स केलं होतं, त्यानंतर ही झाली. त्यानंतर ना ती कन्व्हिन्स झाली ना कन्सिव्ह झाली. त्यामुळे बेटा तू एक काम कर, तू मला घेऊन चल. पायपावरून जाणार असेल मी तुझ्या कमरेवर बसतो. चल. हो मी माकड आणि तुम्ही पिल्लू आहात का माझे? लांब राहा ना प्लीज. अंगासाठीला येऊ नका काका. सांग ना बेटा मला घेऊन चालायला. पपला घेऊन चल ना. पप आले ना तर निदान माझं कन्यादान तरी करतील हो की नाही पप? हा हे पण करता येईल. हा मला घेऊन चल, मी हिचं कन्यादान करतो. चल. ए बेटा 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 माझी फार इच्छा आहे रे माझ्या मुलीच्या वरातीत नाचायची. प्लीज पपला येऊ देत ना. प्लीज मला येऊ दे. मला माझ्या मुलीच्या वरातीत नाचायचंय. मला माझ्या मुलीच्या वरातीत माझा फेमस ॲनिमल डान्स करायचाय. बेटा मला येऊ दे बेटा. प्लीज. ॲनी काय? ॲनिमल डान्स. ॲनिमल डान्स. ॲनिमल डान्स. माझ्या पपचा ॲनिमल डान्स खूप भारी आहे. म्हणजे त्यांनी ॲनिमल डान्स केला नाही ना तर लग्नच होत नाही माहितीये का? पप झलक दाखवा ना. ओमरीला कळू तर दे तुमचे काय. नको आता. नाही नाही दाखवतो बेटा. बाकीचे लोक आहेत ना नागिन बेगिन करतात, मी वेगळे प्राणी करतो. तू बघ आता म्युझिक. आपल्याला पळायचंय. पप सिंह 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 सिंह. वा वा अगं, आपल्याला आता हत्ती हत्ती हत्ती. अगं आपण जाऊया ना शिवा. आता ना आता आता कंगारू कंगारू
तेवढाच विसरलो बेटा पटकन. हा आठवलं बेटा. काय 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 आता झुरळ झुरळ झुरळ. अगं शिवा. काय चाललंय हो कसले प्राणी कसले नाचवताय? ही काय वेळ आहे? ही वेळ आहे प्राणी नाचवायची? चला तुमचे प्राणी त्या रूम मध्ये कोंडा आणि झोपा गपचूप. ते मी प्राणी नव्हतो. मग काय करत होता? ते मी मम पप मला गोष्ट सांगत होते. ही वेळ आहे गोष्ट सांगायची? ही वेळ आहे गोष्ट सांगायची? चला आतमध्ये झोपायला. तिला चला उठा, चला झोपायला. नाही मला तिला गोष्ट सांग. राहू दे ती गोष्ट, चला झोपायला. जळली गोष्ट सांगताय, चला झोपा पलंगाखाली. हे तुला योग्य वाटतंय का मला सांग? योग्य वाटतंय का? हा बरोबर बोलतीये मी. कधीतरी मला पलंगावर झोपू दे ना. पलंगावर झोपायचंय? हो. पलंगाखाली झोपायला मिळते हे बघा, खूप आहे हे. चला चला झोपायला चला. गोष्ट सांगून आलो बरं असतो. ती गोष्ट. प्राणी नाचवतायत बेटा. जळलं मेलं सुरवंट. चला आतमध्ये. बेटा चला आतमध्ये. गोगलगाई. गुड नाईट. पाल पाल. गुड नाईट. गुड नाईट. ए अगं झोपलीस काय? चल ना निघू तोपर्यंत. चल चल. हो चल. इथे देते. शिवा शिवा काय करू ग मी या माणसाचं? कसं जगायचं ग या माणसावर? जरा जरा म्हणून प्रेम नाही. कंटाळा आलाय मला या माणसाचा. कंटाळा आलाय. कसं का जगायचं? नाही ए हा कोण आहे? हा कोण आहे? हा कोण आहे? तुम्ही हा कोण आहे? हा चोर आहे मग. हा चोर आहे मग. तू चोर आहे? हो मग. आय कार्ड काढ. आय कार्ड दाखव. हे सेम बोलतायत. आय कार्ड दाखव. अहो चोराचा आय कार्ड कसं? काय चोरायला आला होतास तू? काकू काकू मी चोर नाहीये. मग कोण आहेस? माझं प्रेम आहे हो हिच्यावर. मीला पळवायला आलो होतो. मग शिवा शिवा तू पळून चाललीस? हो मम. मार. शिवा तू मला सोडून पळून चाललीस? मग ह्याच्या बरोबर पळून चाललीस? काकू जा बेटा सुखी राहा. मी पण येते. चला मला पण घेऊन चला. नाही नाही मला नाही राहायचं या माणसाबरोबर. असं नाही जाता येत मग. नाही शिवा या माणसाबरोबर मी नाही राहू शकत. तू गेल्यानंतर मी कशी राहू ग? एक नंबरचं सुरवंट आहे ग. आयुष्यभर या माणसाने फक्त प्राणी नाचवलेत ग, बाकी काही केलेलं नाही. एक नंबरचा चिवट माणूस आहे तुम्हाला सांगते. एक नंबरचा चिवट. कधी नाही हो कधी या माणसाशी जुळलं रे माझं. एकदाच जुळलं आणि हिचा जन्म झाला. मन जुळली नाहीत, विचार जुळले नाहीत. पण जुळावं असा विचारही कधी मनात आला नाही हो. मी नाही राहू शकत या माणसाबरोबर. मी नाही राहू शकत. शिवा मला पण घेऊन चल. मला पण घेऊन चल. शिवा शिवा ए हे आली हे आली. ए शिवा ए बेटा तुझी आई आहे ना टॉयलेट मध्ये गेली वाटतं. चल आपण पळून जाऊ ती चल. अच्छा मला एकटीला सोडून तुम्ही पळून जाणार काय? आणि खाणार काय? जाव्याचं उष्ट. मी काही खाईन. तू नको सांगू. तू जाणार होतीस जावयासोबत. जावई तुला काय सन्मानाने घेऊन जाणार होता का? तू गप्प बस. मला ना कंटाळा आलाय तुमच्या हा प्राणी नाचवण्याचा. त्याच्यावरती तर काही बोलूच नकोस. मी किमान जगात कुठेही गेलो तरी 4 प्राणी नाचवीन आणि मला पैसे मिळतील. त्याने मी माझं पोट भरीन. तू नको सांगू मला. तू काय खाशील? बरोबर रे. बघ हा माणूस फक्त स्वतःचा विचार करतो शिवा. पण शिवा ही गरीब काय काय करे शिवा काय करे? अरे खोटारडी बेटा ही एक नंबरची खोटारडी आहे ही. हिने असंच रडून रडून मला प्रेमात पाडलं. आणि ह्यांनी मोराचा पिसारा फुलवून मला प्रेमात पडलं. तुला सांगते लग्नानंतर ह्यांचा मोर कधी फुललाच नाही. तू जे सांगतेस त्याच्यातच उत्तर आहे. लग्नानंतर माझ्या मोराचा पिसारा कधी फुलला नाही. लग्नाआधी श्रावण ऋतूत माझा मोर थुई 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 नाचायचा. थुई 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 नाचायचा. नंतर हिच्याशी लग्न झालं. तुला सांगतो बेटा हिने माझ्या मोराच्या पिसाचे एक एक पंख उपटून काढले रे बेटा. आधी पिसारा होता नंतर घरात पसारा आला बेटा. जावई बापू तुम्ही मला घेऊन जा. नाही एक मिनिट जावई बापू मला घेऊन जा. नाही मला घेऊन जा. बापू बघितलं अंकरी हे दोघं असे भांडतात ना. असे भांडतात म्हणून मला कोणाबरोबर तरी पळून जायचं होतं. नेमकं तू भेटलास. म्हणजे
म्हणजे मला तुम्ही घेऊन चला म्हणजे एक मिनिट थांबा म्हणजे मला घेऊन चल. अरे थांबा ना. ऐका, जावई बापू. अरे थांबा यार अरे थांबा ना बाप असं नसतं. प्लीज हा मी तुम्हाला चांगलं चांगलं खायला घालेन. नको. लक्षात घ्या, चिकन मटण भाकऱ्या चपात्या सगळं करेन. नाही नाही जावई बापू मला येतं जे ती तुम्हाला खायला घालणार आहे ना ते मी तुम्हाला करून नाचून दाखवेन चिकन मटन तुम्ही मला घेऊन चला अरे अरे थांबा ना यार अरे थांबा यार थांबा 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 मीच कन्फ्यूज झालोय मी कोणाला पळवायला आलो होतो ते मला 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 नाही मला 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 आला काय गोंधळ सुरू आहे? तेव्हा ही व्याध आली. चला लपा लपा लपा. माझा मला फार त्रास देतो कोण आलंय माझे आजोबा आलेत आजोबा. हे काय करताय तुम्ही मी भावली म्हणून लपले. आणि मी या बाहुलीचा लॅम्प झालोय माझ्या बापापासून लपलोय बाजूला मागे सॉकेट आहे काय ग कसला एवढा आवाज? हा कोण? आजोबा हं. हा हा चोर आहे आजोबा. हा चोर आहे? हो ऐकड कुठे? खरी गंगा ही आहे चला ह्याला बांध घाला आधी कोणीतरी अहो मी काही चोरबीर नाहीये माझं प्रेम आहे हिच्यावर मी हिला पळवून न्यायला आलोय हो आजोबा आम्ही पळून जातोय. तू हिला पळवतोय? ए पोरा मला पण पळवून घेऊन चल. मी येतो तुमच्या सोबत. नाही ओ काही बाबा गरज नाहीये एक एकटेच घडतंय एक मिनिट बाबा तुम्ही कशाला आलाय मध्ये तुम्ही थांबा. तुम्ही जा ए बेटा जाऊ एक बापू मिनिट मला इथेच राहा, आम्ही दोघी पळून जाणार. क्या बात है! आम्हा सगळ्यांना ही क्रेझी फॅमिली खूप आवडली. लय भारी मस्त. हास्यरसिक सई धमाल झाला परफॉर्मन्स. मस्त पृथ्वीक, मस्त शिवाली, ओंकार सुंदर, विशाखी मस्त, खूप मजा आली. थँक्यू. प्रसाद दा छान सुंदर होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं की आपल्याला हवं ते माणूस मिळवण्यासाठी नको त्या माणसांपासून पळ काढण्यापेक्षा नको त्या माणसांना आपण हवेसे कसं वाटू याकरता प्रयत्न करणं जास्त आवश्यक असतं. वा वा दादा वा. मी काय बोललो मला कळलं नाही पण हां पण तुम्हाला आवडलं म्हणजे मी बरं बोललो असं नसतं. एनिवे शिवाली तू काहीतरी आज वेगळं केलंयस केसाविसांचं काहीतरी पण तू छान दिसतेस गोड दिसतेस आणि परफॉर्मन्स पण छान झाला. ओंकार दिवसेंदिवस तू खुलत चाललायस आणि आपल्यासमोर विशाखासारखी सीझन्ड ॲक्ट्रेस असताना थोडंसं भान ठेवून काम करायला लागतं कारण मग हे कसे हे डेंजरस ॲक्ट्रेस आहेत सगळे विशाखा काय किंवा पॅडी सम्या पशा हे ऐन वेळेला काही करू शकतात पण तो अलर्टनेस तुझ्यामध्ये हळूहळू यायला लागला आणि त्याचा मला आनंद होतो आहे दिवसेंदिवस. बाकी पृथ्वी तुला म्हणतात तर ते अगदी खरं आहे प्राजक्ता जी म्हणते तुझ्या इंट्रोडक्शनच्या वेळेला की कॅरेक्टरायझेशनमधला बाप आज तू बाप होतास आणि कॅरेक्टरायझेशनमध्येही बाप होतास त्यामुळे मजा आली. विशाखा तुझ्याबद्दल काय बोलू फॅन्टॅस्टिक. सजवलेला नसेल तरी तू चेरीसारखी येतेस आणि काय केक सजवला आहे असं वाटतं इतकं तुझा ॲपिअरन्स गोड आहे. फार मजा आली खूप मजा आली वंडरफुल. क्या बात है. मंडळी पु ल वपू शन्ना ह्यांनी त्या काळातला सामान्य मराठी माणसाचा चेहरा आपल्याला दाखवला आणि आजच्या मराठी मध्यमवर्गीय माणसाचा चेहरा आपल्यासमोर जिवंत करत आहेत हास्य महारथी समीर चौघुले. आजही तो कुठला तरी अतरंगी चौघुले काका बनून आपल्यासमोर येतोय आणि त्याच्यासोबत आहे कॉमेडीचा वाढतोय वट अशी चेतना भट आणि फिल्टरवाड्याचं बच्चन गौरव मोरे. आई बाबा बाबा तुम्हाला बरं वाटावं म्हणून मी देवाकडे प्रार्थना केली बाबा. हो बेटा हा घ्या प्रसाद. नाही बाबा डाव्या हाताने प्रसाद खायचा नसतो उजव्या हातावर घ्या. अगं पण उजवा घ्या. हात हे असं कसं बेटा उजवा हात मोडलाय ना माझा म्हणून मी डावा हात पुढे केलेला की नाही. अय्या मग पण बाबा तुम्हाला उजव्या हाताने प्रसाद खाता येणार नाही. नाही मग जाऊ दे मीच खाते. अगे एक शेवटचा पेढा होता तोही स्वतः खाल्लास मला भरवायचा ना मग असं काय करतेस तू. बाबा सॉरी बाबा माझ्या लक्षातच नाही आलं बाबा. हे नेहमी असं होते सध्या तुझ्या कोणतीही गोष्ट लक्षात राहत नाही
आता हा माझा हात मोडलाय की नाही, कालपासून हसता हसता 5 वेळेला या हातावर टाळी दिलीस तू. दुखतो ना ग हात माझा. हा, कोणी दारावर आलं, डोरबेल वाजवली, बाबा दरवाजा उघडा असं म्हणून हात जातेस, मग मी असा जाऊ का दरवाजा उघडायला? हा, जरा लक्ष ठेव ना बाई. हा, आई बाबा आई ग आई. बाबा दुखतोय का हो? हो ग हो. मग कशाला भर रस्त्यात त्या बाईचा हात धरला तुम्ही? तिच्या नवऱ्याने तुम्हाला मारलं बाबा. बेटा ती बाई नव्हती ग, आजी होत्या त्या. त्यांच्या हाताला धरून मी रस्ता ओलांडून देत होतो त्यांना. तेवढ्यात त्यांच्या नवऱ्याने बघितलं, त्यांना वाटलं त्यांच्या बायकोला मी पळवतोय. बोंबाबोंब केली ग, लोक जमली, धुतलं मला ग. आता तू मला सांग, मला पळवायचं असतं तर मी या स्पीडने पळवलं असतं का? मला सांग. मग या वयात आणि कुणाला किडनॅप करणार ग मी? आई हात माझा ना. बाबा त्रास होतोय ना तुम्हाला? हो ग बाई. तुम्ही आराम करा बाबा. हो. आराम केलात ना की लवकर बरं वाटेल तुम्हाला. हो बेटा, हो तुम्ही बेटा. काहीच टेन्शन घेऊ नका बाबा. नाही बेटा, मला सध्या एकच टेन्शन आहे. देवाने ही जी लक्ष्मण रेषा आखलेली आहे तिचं करायचं काय बेटा? नाही ग, कधी कधी असं वाटतं देवानी मुलगाच जन्माला घातलाय, फक्त त्याची मिशी इथे दिलेली आहे. हेच टाळायचं ना ग आई. अगं हेच टाळायचं ना गाड होय. हेच मगाशी बोललं ना तुला मी. आई हाय 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 आई ग आई. हे बा अगं पाय आहे ना माझा. अरे आई. हाय, हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. जहाँ मेरी कश्ती थी डूबी, वहाँ पानी कम था, फिर भी हम तैर के निकले क्योंकि हमारे म्हणजे एका सेकंदात माझ्या शेराला तू उंदीर बनवून टाकलंस. एका सेकंदातच. अरे चांगला शेर मारला होता मी. ईश्या कशाला बोलीस मग? जाऊ दे ना गौऱ्या. अगं मग असं कसं जाऊ दे ग? सांग ना. काय चाललंय गौऱ्या तुझं? काय नाही. सामान आणलं? हा, आणलंय ना सामान. हा, पण मला सांग, ती 63पणाची ग्राहक पेठ कुठे आहे? म्हणजे तुझा बाप ग. गौरी माझे बाबा आहेत ना ते? काय का घरात आहेत. अरे यार, मला जाम टेन्शन आलं यार. मागच्या वेळी तुझ्या घरी आलो होतो तर तुझ्या बाबांनी ते कोण कवी आपले हे मर्ढेकर. हा, त्यांच्या कविता माझ्याकडनं बोलून घेतल्या होत्या. माझी जीभ माझ्या तोंडावर थुकली ग. मला नाही यार. गौऱ्या तुझं माझ्यावर प्रेम आहे का नाही? हाय ना चेतना यार. आहे ना. मग गौऱ्या हीच वेळ आहे. माझे बाबांचे हातपाय मोडलेत ना, हा. तू त्यांची सेवा कर, त्यांना इम्प्रेस कर, मग ते स्वतःहून माझा हात तुझ्या हातात देतील. हा हा हा, असं होईल. आठव गौऱ्या, हिरो नंबर 1. क्या बात है यार. गोविंदाने करिश्मा कपूरसाठी काय काय केलं होतं गौऱ्या? हाँ हाँ हाँ, मैं तेरे प्यार में क्या क्या ना बना मीना, कभी बना कुत्ता कभी कमीना. ये हेच तुला बनायचंय. मला हा? गौऱ्या गौऱ्या अजिबात घाबरू नको. नाही, नाही. टेन्शन घेऊ नकोस गौऱ्या. नाही नाही, ते घेतलं नाही. हा हा आपल्या प्रेमाची परीक्षा आहे गौऱ्या. हा हा, हो हो, किती प्रश्न विचारशील? हो, कळलं ना मला. हे हे नको करू. बाबा काय किती वेळ झाला बाहेर? कोण होतं ग? हा आलाय बाबा. कोण आहे हा? कोणीच नाहीये. गौऱ्या अरे तू बाबा बाबा. हा हा हा. काय रे तुझं काय काम इकडे? बाबा हा हा. गौऱ्या आहे हा. ना, आपल्यासाठी सामान घेऊन आलाय बाबा. तो म्हणत होता ए ए की ए तुमचे- ए त्याचं तोंड त्यांनी भंगारात विकलंय का? नाही की नाही? मग त्याला बोलू दे. हा बोल बोल. हो, काका, आम्हाला असं कळलं तुम्ही फ्रॅक्चर झालाय ना, हा. म्हणून आम्ही तुमच्यासाठी सामान घेऊन आलोय. हा, कुठे आहे सामान? हे काय? सामान कुठे आहे? ह्याच्यात आहे. हे आणलंय. तू सामान आमच्यासाठी आणलंयस? हो काका. मग याचे पैसे? अरे काका, तुमच्याकडनं मी पैसे घेणार काय? अरे काय सांगतोस काय? म्हणजे काय? फुकट आहे? हा, म्हणजे? अरे वा, वा, बस बस बस. अरे काका. नीट बस, नीट बस. काका तुम्हाला सांगतो, मला जेव्हा कळलं हा. ना की तुम्हाला बाहेर लोकांनी कुत्र्यासारखा मारलाय. असं बोलू नाही रे, इजा केली असं बोलावं. नाही. हा, असं नाही बेटा. बघ यार, आता सांग ना. मला असं कळलं ना, हा. माझी जाम सटकली. मी हा. लगेच आपली सगळी पोरं कामाला लावली आणि मला ज्यांनी तुम्हाला मारलंय ना, त्यांना तर मी कुत्र्यासारखा मारणार आहे. बघा तुम्ही.
तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आता मी आहे ना, मी आहे. मी असताना तुमच्या कुणी केसाला पण धक्का लावणार नाही. असं मी नसताना पण कुणी लावू शकत नाही, कारण केसच नाहीये. अरे काय चाललंय तुझं? माझ्या याचे प्रश्न मला काय विचारतेस? काय बोलतेस बापाबद्दल? पण बाबा, हा. गौरी आपल्यासाठी सामान घेऊन आलाय ना. हो, आलाय की. खूप मोठ्या मनाचा आहे बाबा तो. हो, तो मोठ्या मनाचा नाहीये, तो फक्त मोठ्या किड्यांचा आहे. काय आणलंयस? काय सामान बघू जरा. हा आपण तुमच्यासाठी आहे ना गोबी आणलाय. काय आणलंय? गोबी. कोबी रे, कोबी म्हणतात त्याला. कळलं का? मराठी भाषाची दरवाजा बाहेर उभी आहे ना तुझ्या. आज बोलव तिला. त्या भाषेला थोडासा मान दे. कोबी म्हणतात, कोबी. कोबी, क क म्हण 5 वेळा. कोबी, 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 कोबी. शाबाश. ए! अरे तू म्हण, कोबी म्हण, कोबी. अहो, कोबी आणि गोबी काय फरक पडतो? क आणि ग मध्ये काय फरक आहे? क आणि ग मध्ये फरक नाहीये. ना. तुझ्या वडिलांचं नाव काय? कोंडूराम. सगळे त्याने काय म्हणतात? कोंडू. को काढला, गा घातला, काय होईल? आहे की नाही? क आणि ग मध्ये फरक आहे की नाही? आहे, फरक आहे, फरक आहे. हा. कितीला आणलास तो? गोबी का कोबी? सकाळी 9:30 वाजता. इथे उंदीर लिहीन आणि सापाच्या बिळात टाके ना तुला मी. मला सांगायचं नाही मग, कळलं का तुला? हा, कितीला आणला म्हणजे? हे बघ, पैसे किती पैसे? बाबा ते त्या हाताने करा ना. लक्ष्मी आहे बेटा, उजव्या हातानेच करायची असते. हा, कितीला आणलास? ते मला माहिती नाही. मी त्याला म्हटलं मला हे दे, गोबी दे. हा. हा फुलावर दे. हा, फुलावर? कुठल्या पत्री फुलावर जायचंय तुला? काय शब्द आहे तुझे? फुलावर, फ्लॉवर, फ्लॉवर, फुलकोबी म्हणतात त्याला. हा तेच ते. काय हा? हा? हा, आणि त्याला म्हणलं 1 किलो टमाटे दे. टमाटे? बाबा टमाटे म्हणजे आपल्या वर राहतात ते ना. ते खंबाटे बेटा. तू आणि तुझ्या भोया वेगळं स्किट करत बसा बघू तिकडे. टोमॅटो असा शब्द आहे, तो काय आहे? टोमॅटो. टंबाटे वगैरे शब्द नाही आहे, कळलं? हा. हा, मग मी म्हणलं मला सगळं पाहिजे. हा, मला किती पैसे झाले? अरे म्हणलं पैसे बिशे काय नाही, हे घे, जेवढे लागले तेवढे घेऊन टाक तू. हा. अरे चेतनाच्या बाबांना भाजी पाहिजे म्हणलं, आपण काय सोडतो काय? लगेच दिले पैसा बिसा सब छोड दे, चल. हा, पण ती बाजी नाहीये बरं का, भाजी आहे. भ लावायचा, भ. भर भाभा बोलतो फुश. भा माणूस आहे ना, भाज्या भविष्यात भुजलाय. फक्त भराटी 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 भराटी. 22 भ लावलेस, मी 1 भ लावू? 1 भ. 1 भ लावायला दे मला, मग तुझी अवकात तुला कळेल. मराठी शुद्ध बोलायचं माझ्या समोर वास. मला दुसरं काही नकोय. बाबा हा. बाबा जाऊ दे ना ते सगळं. गौरी आपल्यासाठी सामान घेऊन आलाय बाबा, बघा ना हा हा ते. हा. आमचं होईपर्यंत तू जरा रामदास वाद्येंना फोन करतेस का? एखादा शो वगैरे मिळाला तर जा. अशी कोण असते ग असं बोलणारी? बाबा तुम्ही मला वाटेल ते बोला, पण गौऱ्याला काही बोलायचं नाही. बोलणार गौऱ्याला, कारण त्याची लायकीच ती आहे. अरे घासाघीस न करता या घरात एक वस्तू आली आयुष्यात. तुला माहिती नाही, या घरात आजपर्यंत कोणतीही वस्तू घासाघीस न केल्याशिवाय आलेलं नाहीये. अरे माझे आजोबा होते, ते गेले तेव्हा त्यांच्या नाकात कापूस ठेवायचा होता. मी स्वतः कापूसवाल्याकडे गेलो, अर्धा तास भांडलो, 2 रुपये वाचवले आणि कापूस आणला होता. घरी आलो तोपर्यंत आजोबांना घेऊन गेले होते. मग मी टॅक्सीने 150 रुपये घेऊन गेलो तिकडे. तो मुद्दा वेगळा. कोण आहे का? 2 रुपयासाठी टॅक्सीवाल्याला 150 रुपये दिलेत. हा बाप तुझा व्यवहारी आहे. हा? अरे हा डोक्यावर नाही पडला, असं वाटतं डोकं ह्याच्यावर पडलंय. केवढं मोठं कपाळ आहे बघितलंस तू? अगं तुझा बाप जेव्हा चालतो ना, आधी कपाळ येतं, मग 5 मिनिट बाप येतो. असा आहे हा. हा काय बोल? माझ्याबद्दल बोलतो. काय हा लत्ता प्रहार तुझ्या पार्श्वभागावर करे ना, सांगून ठेवतोय. आता कुठला अवयव आहे 500 बिशवी? आता मला काय माहिती आहे का यार? हे दाखवतो, ये तुला पार्श्वभाग कुठला आहे ते. हा. ओ काका जाऊ द्या ना, तुम्हाला मी गोबी आणला तो घ्या ना तुम्ही. अरे गोबी नाही रे, गोबी नाही, कोबी म्हणतात त्याला. अशा अशुद्ध उच्चाराची भाजी मी खात नाही. आठ ठेव गोबी.
अरे आता तर बोलले तुम्ही खात नाही म्हणून. आत्ता नाही खात, नंतर खाईन मी. हा, बरं, खा, नंतर खा. दुसरी कुठली भाजी आणली आहेस? ही बघा ही हे काय आहे? माठ. तो तू आहेस. भाजी कुठली आहे? भाजी कुठली आहे? मेथी. ही मेथी आहे. काय आहे? मला पालक आहे, पालक. याला पालक म्हणायचा म्हणजे तुला टॉम क्रूज म्हणायला हवं. हा पालक आहे. एक मिनिट. हा बाळा, अगे 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 अगे. हा पालक आहे. हा पालक आहे. तुझ्या बापाने असा पालक बघितलाय? काय आहे सांग हे? समोरच्या झाडीतून पाला आणलायस ना तू तोडून? हा हे काय आहे सांग? समोरच्या झाडीची पाल आहेत सगळी. हे बघ तुझा मित्र समोरचा झाप. आपण बकरे आहोत? हा? हा? आपण कोण आहोत? हा, पाला खायचा आपण काय आणला सांग? काय ही मला बोलली की ना बाबांना पालेभाजी खायची आहे म्हणून. हा, हा. मी बिल्डिंग खाली आलो. हा. बिल्डिंग खाली आलो, मला कळलं अरे मी काहीच नाही आणलं म्हणून. हा. म्हणून मग मी आयडिया लावली. आयडिया लावली आणि फुकट गेली की नाही? आयडिया गेली आणि सॉरी. एक नंबरचा काम चुकार आहे तो. काम चुकार. अख्ख्या चाळीतला काम चुकार आहे तो. बाबा बास बघ बास बाबा. गौऱ्या आपल्यासाठी एवढं सगळं करतोय ना, तुम्ही त्याला अशी वागणूक देऊ नका बाबा. बोलणार म्हणजे बोलणार. तू कोण सांगणार आहे मला त्याची लायकीच ती आहे? फोन दे आधी माझा. हॅलो. हा बोलतोय. नाही मी हे हातपाय मोडलेत. अरे गौऱ्या. हा काका. अरे बाळा, तू खाली माझं हातपाय मोडले त्याचं बोर्ड तूच लिहिलंस चाळीच्या गेटवर? हो काका, तुम्ही फ्रॅक्चर झाला ना मग सगळ्या सोसायटीला कळलं पाहिजे म्हणून मी खाली बोर्ड लिहिलाय. किती प्रेम करतोस रे आमच्यावर तू? काका मी तुमच्यावर पण आणि चेतनावर पण लय प्रेम करतो काका. आई ग हा. एवढं कोणीही करत नाही, खरंच सांगतो मी. काय बोर्ड लिहिलायस खाली? काय? दुःखद घटना, अल्पशा आजाराने चौगुले काका जायबंदी असा बोर्ड लिहितात. अरे तुम्ही फ्रॅक्चर बोलून लिहिलं ना, जायबंदी तर लिहिलं. अरे मग दुःखद घटना, अल्पशा आजार याच्यावरून लोकांना वाटतं मी गेलो. अरे चाळीत आज रात्री शोकसभा ठेवली आहे त्यांनी. चौगुले काका श्रद्धांजली असा व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा ओपन केलेला आहे. मला सुद्धा त्यात घेतलंय. अशी लोक जमली आहेत ना. तुझ्यामुळे झालं हे, तुझ्यामुळे. हमको काय को मारताय? हमको हिंदे पर चढ़ गए. कितना बच गए? कितना करता पके? तुमले का दिले भाई? वो अंगुला दिन रे. अरे बाप रे. इसको दिले भाई, मुंह में कुछ गया. हां. अरे गप ना गौऱ्या. तुझे मोठ किती रे? मोंगच किती रे? हात रे. हां. हात पाय मोड तुझे रे एवढा तुझे काय? घाट कुडाल दिले काय? हसको रे बाबा. नंतर बघा. रखता है. हां. बाबा शांत. कशाला बोलतो मग असा? नका ना रागवू बाबा गौऱ्याला. हां. त्याचा हेतू चांगला होता बाबा. हेतू चांगला. वाईट मनाने नाही केलं बाबा त्यांनी. नका रागवू त्याला. माझ्या काळजावर स्क्रॅचेस पडतात बाबा. त्याला सॉरी म्हणायला लाव. गौऱ्या बाबांना सॉरी म्हण. अरे पण यार म्हण ना. सॉरी काका. सूर सांभाळायचा नीट. सॉरी आता काय झालं? सूर म्हटल्यावर तर सूर लावतो. बसा बस बाबा. हा सूर म्हटल्यावर सूर लावतोस आता तू. तुम्हीच तर बोलला ना. असुरा. हा नीट सॉरी म्हणायला सांग. नीट म्हण प्रेमाने ना गौऱ्या. प्रेमाने सॉरी म्हणणं तर नाही घेतून. नीट. सॉरी. हा बोललो सॉरी. हा म्हणजे तावडी हे जरा बरं होऊ दे मग बघतो तुला. आता सॉरी पण बोलला यार नीट. म्हणाला ना तो सॉरी बाबा. जाऊ द्या ना बाबा. गौऱ्या आपल्याला मदत करायला आला ना. तो घरातली सगळी कामं करेल बाबा. हा आपल्या घरातली करेल. हो मी सगळी कामं करीन. हा शाबास. ठीक आहे करायला सुरुवात कर मग. हा हे काय बाबा? काय? असे कपडे कोण घालतं घरात? हे काय आहे? अगं मग मला लेंगा घालायचा. एकटा कसा घालू लेंगा? लेंगा घालायचा ना मला. कोण घालणार तो? गौऱ्या घालेल ना. एवढा लेंगा घालशील? हा, मी. घाल. इकडे त्या ठेवला लेंगा खाली. कुठे आहे? हा काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आलोय ना. हा, पायवर करा. ए गौऱ्या हा. जरा केअर काढून घेतोस का? मी किचन आवरते. हा एक मिनिट हा, दे इकडे झाडू दे. अरे बापरे. ए बाळा हे आधी लेंगा घाल ना माझा. अरे हा. हे काय पोझिशन मध्ये अडकवलं? सॉरी लवकर लेंगा. ए चेतना हा? खाली जाऊन पाणी आणायचं का आपल्याला? अरे हो गौऱ्या प्लीज. घाल लेंगा आधी. लेंगा घाल नीट. अच्छा लेंगा घालायचा का? हा. आता तुमचा लेंगा असं भारतो एकदम एक वर दोन्ही पाय हा, हॅलो, हॅलो. अरे नीट वर करा. हा. झाला मला लेंगा घालून. अजून काय काम आहे?
पिक्चर चाललंय माझ्या घरात, शूटिंग चाललंय, फिल्मीगिरी करताय, थोबाड फोडेन. लेंगा घाल आधी. हा तुला तर बघतोच मी. हे नाडा निघाला, हवा घाले. पायवर करा, दोन्ही पाय व्यवस्थित एकदम. कमॉन कमॉन कमॉन. हळू हळू रे, हळू रे. अरे मर्द को दर्द नहीं होता यार. तुझा बाप मर्द रे. नीट कर रे, दुखताय रे पाय. बरोबर कमॉन 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 कमॉन. कुछ नहीं. वन मोर वनमोर म्हणजे किती पाय आहेत मी? एका पायाचं झालंय. कुणाच्या बापाने असा लेंगा नेसलाय? हे काय आहे हे? काका हा. मला असं वाटतंय ह्या पायाला तो ऑलरेडी प्लास्टर आहे. हा. हा लेंगाच वाटतोय. याला असं ठेवा. असं ठेवायचं? याने काय होणार आहे? नॅपकिन समजून घाम बिम पुसायला वापरा ना. अरे बाबा येडाय काय? नाही वा वा, सुरेख सादरीकरण. कमाल. बघा हा सर असे काय म्हणतात. सई, कुठल्याही मुलासाठी हा काळ खूप जरा अवघड असतो की गर्लफ्रेंडचे वडील किंवा गर्लफ्रेंडचे आई बाबा बरोबर असताना इम्प्रेशन पाडणं. खूप रिलेटेबल परफॉर्मन्स होता आणि तुम्ही ज्या युक्त्या आणि क्लुप्त्या शोधून काढल्या होत्या त्या अप्रतिम होत्या. तिघांनी खूप आनंद घेऊन परफॉर्म केला आणि आम्हाला तेवढाच आनंद, दुपटीने आनंद दिला. त्याबद्दल धन्यवाद. प्रसादा. वा, छान चेतना, फार मस्त आहे कॅरेक्टर आणि फार मस्त करतेस तू. तू खूप एन्जॉय करतेस आणि त्यामुळे आम्हाला बघताना फार मजा येते. अतर्क्य असा बाप आणि मुलगी आहे आणि त्याच्यामध्ये आलेला हा गौरव नावाचा इसम. गौऱ्या, मस्त. सम्यासमोर काम करताना एक वेगळं भान ठेवायला लागतं. हे काहीच दिवसांपूर्वी मी स्वतः अनुभवलं, पण तुम्ही सगळी त्यातून गेलात. पण मला फार गंमत वाटते गौऱ्या तुझी. फार मस्त प्रेझेंट करतोस तू स्वतःला समीर समोर. एका बाजूनी त्याचा रिस्पेक्टही ठेवत असतोस तू सिनियर म्हणून, आणि दुसऱ्या बाजूनी तुला जे करायचं तेही करत असतोस. त्यामुळे खूप मस्त वाटतं मला या कॅरेक्टरकडे बघून. कायम असं वाटतं की प्रत्येक वेळेला समोरच्याच्या डोळ्यात जागा निर्माण करायची नसते. कधी कधी समोरच्याच्या डोळ्यात आपण खटकलो तर त्याची एक वेगळी मजा असते. तसं तू जितका खटकत राहशील या बापाच्या डोळ्यात तितकी जास्त मजा येत राहील. वंडरफुल, मजा आली. वा 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 वा. मंडळी, आपल्या देहबोलीतून आणि भाषेतून वेगवेगळी पात्र लीलया साकारणारी कॉमेडी क्वीन विशाखा सुभेदार आज झाली आहे बँक मॅनेजर. आणि ह्या बँकेत विनोदाची करोडोंमध्ये उलाढाल करायला तिच्यासोबत येत आहेत कॉमेडी स्टार अरुण कदम आणि कॉमेडीतला बाप माणूस पॅडी कांबळे. बापरे, बापरे, दरोडेखोर. मॅनेजर इकडे थांबणार, बाकी सगळे आउट. चालली गे, चाल. बँकेत दरोडा पळा. जा जा जा, सगळ्यांनी आपला जीव वाचवा, जीव वाचवा. दरोडा पडला. सर तुला काही वेगळं सांगू? नाही, मी 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 असिस्टंट मॅनेजर आहे. हा, मग तू इकडे थांब. तू कोण आहे? मी 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 मॅनेजर आहे, मुख्य मॅनेजर. त्यातला एकाच कामाला दोन दोन माणसं कशाला पाहिजे? हे बरं आहे तुमचं, म्हणजे तुम्ही दोघं एका कामाला आलात ते चालतं. अरे मच्छऱ्या फालतूगिरी करू. छावी कुठं आहे? त्याच्यासाठी एवढं बंदुका कशाला काढायच्या? मीच आहे छावी. आमच्या बँकेत सगळी जण मला छावी म्हणतात. मग मला खूप लाजू येतो. आमच्या बँकेचे ट्रस्टी आहेत ना, ते तर माझा शब्द झेलतात. ए छावी, ए छावी, ए छावी. आमच्या मॅडम आहेत ना, त्या सतत लाजत असतात. लाजच वाटत नाहीत त्यांना. आता छावी म्हटल्यावर कोणी पण लाजणारच ना. असं काय करता? अरे ही छावी नाही, वर्जिन समजू नाही यार यांना. तुझं नाव वर्जिन आहे? वर्जिन आहे तुझं नाव? नाईस टू मीटिंग. अरे भाई आपला बोलतोय. कुल्ली कुठे आहे? कुल्ली. अगं बाई, कुल्ली कांबळे,
आपण रेल्वे प्लॅटफॉर्मवर कुल्लीचं काम करतो का? मग हे कुल्ली कसं विचारतो? हे तिजोरीची चावी कुठं? हो 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 कांबळे देऊन टाकेन त्याला. तिजोरीचे किलो देऊन टाका. मॅडम कसं? माझ्याकडे कुठल्या सगळ्या चाव्या तर सगळ्या तुमच्याचकडे आहेत नाही का? हो 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 मी बँकेची मॅनेजर आहे. तुम्ही ती बंदूक आत ठेवा म्हणजे मला काहीतरी सुचेल. काही बंदूक दिसलं की मला काही सुचत नाही. एक मिनिट मी तुम्हाला किल्ली देते. एक मिनिट माझी पर्स कुठे आहे? एकच मिनिट. हा अरे बापरे मॅडम वाचतो मला. या इकडे वाजलं. अरे बापरे हे काय? हे काय आले? अरे हे बांगडी आली. अरे हे काय रंग आले? हे लिपस्टिक आहे. एक मिनिट हे माझं हेडफोन. तुम्ही बंदूक अगं हे नका कंगवा आहे. अगं एकच मिनिट रिमोट घेऊन आले. काय करायचं मॅडम? एक मिनिट हे नेलकट. हे घ्या आपलं आय कार्ड आहे. आणि हे घ्या अगं हे घ्या अरे ऑक्सिमीटर आहे. हा बरोबर आहे ऑक्सिमीटर आणलं. एक मिनिट हो एक मिनिट. तुम्ही बँकेत एंट्री करायच्या अगोदर ऑक्सिजन चेक केला होता तुमचं? हे बंदूक खाली ठेवा. बोट द्या इकडे. एक मिनिट. 69. अहो ते 69 नाही चुकून तुम्ही तिकडनं बघितलं. ते आहे खरं तर 96. अरे बापरे. अहो घाबरायचं काहीच कारण नाही. ठणठणीत आहात तुम्ही. मरेपर्यंत दरोडा टाकू शकाल. वा 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 शबास शबास. तुझं बघू रे बोट बघू. आई ग कपड्याला लटकवायचा चिमटा येतो. मग अशी ह्याचं मला चेक नाही करायचं. जा तू निघ इकडनं. त्याला घेऊन जा तुमच्या माणसाला. तुमची तिला उलटी करायला सांग. पण बाई तिने घेतलीच नाही तर उलटी कशी करणार? नाही नाही पर्स उलटी करायला सांग तिची, नाही तर उलटा करून मारीन तुला. बाई मीच करतो. सावकाश. हे कुठे चालला? अरे देवा मॅडम ही तुमची पर्स आहे की 1 BHK आहे? मला लागतात सगळ्या गोष्टी कांबळे. बाबा केवढा आहे पण सगळं. अरे शोध ना चावी, नाही तर आजची कॅलरी माझी फुकट जाईल. कॅलरी? ओ तुम्हाला रॉबरी म्हणायचं का रॉबरराव? अरे उपाधी दिली तुम्हाला रॉबरराव बोल. बाई चावी सापडली. बघू आवरुशी चावी. आवऱ्या मोठ्या तिजोरीची आवरुशी चावी. नाही हो नाही ते आमच्या बँकेच्या तिजोरीची चावी नाही. ती आमच्या बँकेच्या टॉयलेटची चावी आहे. तिजोरीची चावी कुठायची मला सांगा. अरे बापरे पर्स मध्ये चावी नाही म्हणजे मग चावी. अरे बापरे कांबळे अहो घोळ झाला. कदाचित मी चावी घरीच विसरून झालेली दिसते. हो मी एक काम करते. मी पटकन दुडू घरी जाते. चावी घेते आणि पटकन येते. ठीक आहे पटकन. जवळ आहे घर तुझं? जवळच आहे. बस स्टॉप आहे. बस स्टॉपच्या इथे जायचं. 32 नंबरची बस पकडायची. बादल बिजली बस स्टॉपवर उतरायचं. तिथून मग उतरलं की 145 बस नंबर पकडायची आणि लगेच ते घरात की आलं माझं घर की मी आलेच परत. ऐका माझं जाऊ द्या मॅडम तुम्ही जाऊन घरनं पटकन एक चावी घेऊन या. आणि तोपर्यंत तुम्ही काय करा तुम्ही ना मला असं इथे दोरखंडांनी बांधून ठेवा. म्हणजे मग मी इथनं हलूच शकणार नाही. त्या बॉबी सिनेमामध्ये ना त्या पोलिसांनी सुद्धा त्या हिरोला असं बांधून ठेवलं होतं माहितीये का? कांबळे तो बॉबी सिनेमा नाही हो तो त्रिशूळ सिनेमा. नाही बॉबी सिनेमातच नाही का वासंती येते म्हणते की छम छम नाचे. त्याच्यात गाणं पण आहे त्याच्यामध्ये. ती वासंती शोले मध्ये येते. नाही हो तो शान सिनेमा तुम्ही म्हणताय तो शान. त्याच्यामध्ये की नाही असं या अरे तो धूम धडाका. हो का? मग त्याच्यामध्ये कोणाला बांधून ठेवलं नव्हतं का? बांधून कशाला कोण ठेवतंय? आणि तुला इकडे मी का बांधू वाचाऱ्या? तुला फोल्ड करून नुसतं वरती पिस्तूल ठेवलं ना तरी तू हलणार नाहीस. वा 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 सुंदर कल्पना आहे. तुम्हाला सांगतो अशा पद्धतीचं टॉर्चर कधीच कुठल्या सिनेमात झालं नसेल. वा वा छान. मला फालतूगिरी नको आहे. मला चावी पाहिजे. तिजोरीची चावी आता आपल्याकडे चावी नाही दिली ना आता मी फोडून टाकीन तिजोरी. फोडायची कशाला? आपल्याकडे ते पासवर्ड आहे ना. अरे हे मी गडबडीतच विसरूनच गेले. मला मागापासून काही फालतूगिरी चालली मी तुमची. तुम्हाला सांगते जेव्हा मी अशी घाईने विसरून येते ना केली तेव्हा मी तिजोरी पासवर्डने उघडते. आम्ही ना पासवर्ड तयार केलाय. पासवर्ड एक उखाडा केलाय. त्या उखाड्यामध्ये पासवर्ड दडलाय. तुम्ही ओळखून दाखवा उखाडा. आम्ही दोघांनी तो अर्धा पाठ केला. त्यामुळे बोला. मेहंदी लावली हाताला झुंबर टांगले छताला. छताला टांगली तुळई टांगला दिवा. दिव्याची वात विझवा आणि माझ्या हिचं नाव घेतो आता तुम्ही डोकं खाजवा. ओळखा डोकं खाजवा ओळखा. तुम्ही सांगू नका मॅडम. तुम्ही सांगू नका मी सांगत नाही म्हणजे तोंड तुगडं आहे ना कांबळे. मला वाटलं सांगायला आलात की काय.
याच्यामध्ये 11 कुठे आहे? पासवर्ड कुठे आहे याच्यामध्ये? आहे ना. अहो या उखाड्यामध्ये आकडे लपलेले आहेत. छान हे बघा, म्हणते. 103-110. असं पण तुम्ही नाहीच बोलला उखाणा. आहे ना. हे बघा, मेहंदी लागली हाताला. हाताला किती बोट? 10. 10 बोटं. म्हणजे 1-0. एक शून्य. हो की नाही? आमच्या बँकेमध्ये झुमरं किती आहेत? 1, 2, 3. तीन. झुमरं किती? हा. 3. म्हणजे 1-0-3. आणि तुळई टांगली छताला. तुळई किती? 1. त्याच्यात टांगला दिवा 1. आणि ज्योत विसली म्हणजे 0. म्हणजे 1-0-3-1-1-0. तो पासवर्ड आपण विसरायच्या आत वाचायला उगाच तिजोरी. म्हणजे 1-0-3. मॅडम, 1-1. उघडेल ना, बरोबर आहे पण ना. हो बरोबर आहे. बघा ना, मेहंदी लागली 1-0-3. हाताला. नाही, नाही, ते ह्याचं काय problem आहे? बरोबर आहे. हे बाई हे काय? हे बघा, हे इथे आहे. अरे चोरा, तू इथेस होय. आहे. मी आपली तुम्हाला सांगते पतसंस्था सगळीकडे शोधला. नाहीतर काय? डबा काही मिळाला नाही हो. उपास झाला सगळा माहिती. बरोबर आहे. तुम्हाला सांगते घोळ झाला. काय आहे, माझ्याकडे ना 5 लाखाची कॅश होती. हा, ती हा. मला तिजोरीत ठेवायची होती. तेवढ्यात झाला लंच टाइम. म्हटलं बाई रिकाम्या तरी जावं कशाला. जावं कशा, हो. जाता जाता तो टिफिन आहे तो गरम करायला गरम ठेवा. करा. म्हणून मी आले, पैसे घेतले, टिफिन घेतला, अशी गेले अशा गेला. तिजोरी जवळ. आणि चुकून काय झालं, टिफिन टाकला लॉकर मध्ये आणि पैसे टाकले ओव्हन मध्ये. अरे काय येडेच का? म्हणजे पैसे ओव्हन मध्ये आहेत? हा. मग ओव्हन कुठं आहे? हो हे बँकेच्या कॅन्टीन मध्ये. कॅन्टीन कॅन्टीन मध्ये. मध्ये? हो, हो. त्याच्यात पैसे आहेत? हो, हो. बस रे जा. कॅन्टीन मध्ये ओव्हन आहे, त्याच्यातून पैसे काढून घेऊन ये पटकन. ओके भाई. हा, पैसे घेऊ दे. चोर भाऊ, आता काय बुवा? रॉबरराव. मज्जा आहे बुवा तुमची. अरे बाप रे, 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार. वा. पण भाऊ करणार काय हो एवढ्या पैशांचं? तिला काय करायचं? मी काय पण करेन. असं नाही, माझ्याकडे ना एक योजना आहे तुम्हाला हा, सांगते. 5 लाखाचं ना 7 लाख आम्ही तुम्हाला मिळवून देऊ. तुम्ही आमच्या MH हुला योजनेत गुंतवा पैसे. नाही नाही मॅडम, मी काय म्हणतो त्यापेक्षा MH हुया ह्या योजनेमध्ये जर गुंतवले ना तर 4% जास्त व्याज मिळेल ह्यांना. नाही का? नाही कांबळे, त्यापेक्षा ना हुंगुलाला मध्ये अडकूया, त्यात जास्त पैसे. नाही नाही मॅडम, त्याच्यात नंतर पैसे मिळणार. काय आहे, हे जे रॉबरराव आहेत ना, हे आज आपल्याकडे पहिल्यांदा बँकेत आलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना आपण दिशाभूल करता कामा नये. आणि कस्टमर हा देव असतो. ह्यांनी जे चोरलेले जे पैसे असतील ना, ते पुन्हा आपण आपल्याच बँकेमध्ये गुंतवून घेऊ ना. कसं काय? हे पण बरोबर आहे रबरा. आम्ही तुम्हाला सांगू का, 5 लाखाची आमची बँक तुम्हाला 10 लाख रुपये देईल. बोला, आहात तयार? चालेल, जामच इंटरेस्टिंग आहे रे. हो, म्हणजे आहे. हा, हा. काही करायचं नाही, फक्त एका फॉर्म वर सही करायची, वास की पैसे दुप्पट आज. अरे बोलता? पण म्हणजे पैसे मला दुप्पट मिळणार ना? म्हणजे काय? अरे वा. मी ग्वाही देते तुम्हाला पैसे मिळतील. हे काय आहे? हे फॉर्म आहे, याच्यावर फक्त एक सही करायची. नाही नाही, पण पैसे मिळणार ना? हो, म्हणजे काय? आम्ही तुमचं एवढं उत्पन्न आहे ना. भाई भाई भाई, हा. या लोकांनी आपल्याला येडा बनवला भाई. काय झालं? भाई ओव्हन मध्ये पैसे ना केळी निघाली. ए, बापरे, काय मग फालतूगिरी. पैसे अरे बापरे, मग पैसे मला वाटतं मी फ्रीज मध्ये ठेवले. हो. भाई भाई सायरन वाजतंय. भाई पोलीस आले. भाई पोलीस आले. अरे जाऊ दे. अरे तुम्हाला जाऊ दे ना. आधी तुम्ही आमच्या फॉर्म वर सही केली आहे ना, आधी रक्कम टाका मग जा. अरे माझ्याकडे पैसे असते तर मी इकडे कशाला चोरी करायला आलो? अहो पण तुम्ही सही केली ना, बँक वाला मला ओरडतील. अहो, असं नाही करू शकत आम्ही. ऐका ना, पोलीसवाले आता येत आहेत, मला पकडतील. जाऊ द्या ना मला. अरे नाही नाही. एक काम करा, तुमचे हे सगळं गळ्यातले सोनं आहे ना, ते आमच्याकडे तारण ठेवा. हा, मग त्याच्यावर आम्ही तुम्हाला 5 लाख लोन देतो. मग ते लोन तुम्ही आमच्या परत स्कीम मध्ये गुंतवा, म्हणजे तुम्हाला पैसे मिळतील. कसं? अहो पोलीस येत आहेत, मला पकडतील. मला जाऊ द्या नाही ना. नाही, अहो पोलीस तुम्हाला पकडूच शकणार नाही. ते जर आले तर आम्ही त्यांना सांगू ना की तुम्ही आमचे कस्टमर आहात म्हणून, आणि ते रॉबरराव आहेत ते पळून गेले असं सांगून. आणि काय झालं होतं, बॉबी सिनेमात ना अशाच घटनेनंतर पोलीस जेव्हा येतात त्यांना हे सगळं पटलं होतं मॅडम. असं कसं पटेल? मुळात तो ना बॉबी सिनेमा नाहीये. अहो बॉबी नाही, मी तो तुम्हाला जो सिनेमा आहे ना, तो आहे त्रिशूल. तुम्ही सांगताय ते शान सिनेमातलं. मी सांगतोय ना ते मीना कुमारी नाही का येते अशी आतमध्ये आणि अशी कोठ्यावर अशी करते. बाकी नाही. वा वा, एकदम छावा परफॉर्मन्स होता. मज्जा आली. प्रसाद दा. छान होती कॉन्सेप्ट आणि छान फुलवलीत तुम्ही सगळ्यांनी. इंग्रजीमध्ये 2 म्हणी आहेत. एक म्हण अशी आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल मॅन देर इज अ वुमन, आणि दुसरी म्हण अशी आहे की बिहाइंड एव्हरी सक्सेसफुल वुमन इट्स हर पर्स. बायकांच्या पर्समध्ये म्हणजे काय काय असेल आणि किती असेल.
माझ्या बायकोनी मला जेव्हा प्रपोज केलं होतं तेव्हा तिने मला द्यायला एक चॉकलेट आणलं होतं जे ती अजून शोधतीये. मस्त होता तो पोर्शन, पर्सचा पण सगळा मस्त होता आणि भन्नाट कॅरेक्टर्स होती. पॅडा तुझं पण आणि विशाखा तुझं पण मस्त कॅरेक्टर्स होती दोन्ही. अरुण फॅन्टॅस्टिक, मजा आली खूप मजा आली. धन्यवाद मंडळी. मंडळी, विनोदाचे असेच काही सुवर्ण क्षण अनुभवण्यासाठी आता आपली भेट होणार आहे पुढल्या आठवड्यात. परंतु तुम्ही बघतच राहा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार रात्री 9 वाजता तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार.